हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.3 लंच टाइम. लंच टाइम म्हणजेच काय? डब्बा सुट्टी. त्याला लंच टाइम असं सुद्धा म्हणतात. दुपारचं जेवण, जेवणाची वेळ. तर मागच्या लेसन मध्ये आपण वॉटर बेल पाहिलो, जी पाणी पिण्यासाठी जी शाळेत सुट्टी होती छोटीशी, त्याला तिथे वॉटर बेल म्हणण्यात आलेलं आहे. आणि डब्बा सुट्टीला, जेवणाच्या सुट्टीला इथं लंच टाइम असं म्हणण्यात आलेलं आहे. पहा, सुंदर असं पिक्चर देण्यात आलेलं आहे. तर पिक्चर्स मध्ये आपल्याला काही स्टेप्स दाखवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक पिक्चर मध्ये आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. चला तर पाहून घेऊया. मेक अ क्यू. लगेच जेव्हा डबा सुट्टी होते किंवा लंच टाइम होतो शाळेमध्ये, तर गडबडीत घाई गोंधळीत पळायचं नाही. तर काय करायचं आहे? तर रांगेत उभा राहायचं आहे. क्यू म्हणजेच काय? रांग. मेक अ क्यू. तर रांग तयार करा असं म्हटलेलं आहे. रांग बनवा असं म्हटलेलं आहे. तर पुढच्या चित्रात काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. रांगेत उभारल्यानंतर ना काय करायचं आहे? हात स्वच्छ धुवायचे. काय करायचे आहेत? कारण जेवण करण्यापूर्वी आपल्याला काय करायचे असतात? आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे असतात. तर इथे तेच इन्स्ट्रक्शन सांगण्यात आलेले आहेत. पहा, वॉश युअर हँड्स प्रॉपरली. तुमचे हात काय करा? स्वच्छ धुवा. त्यानंतर पुढील चित्रात इन्स्ट्रक्शन्स काय देण्यात आलेले आहेत पहा. टेक युअर प्लेट्स. तर टेबलावर प्लेट्स ठेवण्यात आलेले आहेत. हात धुल्यानंतर, स्वच्छ हात धुल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत? रांगेतच उभारून काय करायचे आहेत? प्लेट्स घ्यायचे. काय करायचे आहेत? सिंगल सिंगल प्लेट घ्यायची आहेत. टेक युअर प्लेट्स. ते प्लेट्स घेतल्यानंतर काय करणार आहात? तुम्ही ओळीत बसणार आहात. क्यू मध्येच बसायचं आहे, रांगेतच बसायचं आहे. आणि टीचर काय करणार आहेत किंवा शिक्षक काय करणार आहेत? तुम्हाला काय करतील? फूड, तिथं अन्न देतील. भात किंवा काही जे आहे जेवण, स्वयंपाक केलेला असेल ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये वाढतील. टेक युअर फूड. तर तिथं काय घ्यायचं आहे? आपलं अन्न घ्यायचं आहे ताटात. पुढील चित्रात काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. सीट इन अ रॉ. तर रांगेतच बसा असं म्हटलेलं आहे. अँड स्टार्ट युअर लंच. आता जेवणाला काय करा? सुरुवात करा म्हटलेलं आहे. पुढील चित्रात काय म्हटलेलं आहे पहा. जेवण जेवत असताना, अन्न खात असताना अन्न वाया घालवू नका असं म्हटलेलं आहे. डोंट वेस्ट फूड म्हटलेलं आहे. फूड वेस्ट करू नका असं म्हटलेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर काय करायचं आहे? खाली टाकलेला जो कचरा असतो, म्हणजे उष्ट खरकट जे पडलेलं असतं, ते सुद्धा इथे आपल्याला काय करायचं आहे? उचलून आपल्या ताटात घालायचं आहे. पुढील चित्रात काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. पुट द प्लेट्स इन द टब. तर तुम्ही जेवलेलं जे प्लेट असतं किंवा ताट असतं, ते ताट उचलून कुठं ठेवायचं आहे? टब मध्ये ठेवायचं आहे. कशात घालायचं आहे? परातीमध्ये. मोठा जो भांडा असतो त्याच्यात आणून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पुढील जे इन्स्ट्रक्शन सांगण्यात आलेलं आहे पहा. पुन्हा काय करायचं आहे? हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. ड्राय युअर हँड्स आफ्टर वॉशिंग देम. तर हात धुवून काय करायचं आहे? स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि पुन्हा काय करायचं आहे? रांगेतच, पुढचं इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. रांगेतच काय करायचं आहे? क्लासरूम मध्ये जायचं आहे. गो टू युअर क्लास. तर जेवण झाल्यानंतर हात धुवून स्वच्छ पुसून वगैरे कुठं जायचं आहे? क्लासमध्येच, रांगेतच जायचं आहे. इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. प्रॅक्टिस अदर लंच टाइम इन्स्ट्रक्शन्स, यूज देम ॲट अ प्रॉपर ओकेजन. तर इथं आपल्याला लंच टाइम देण्यात आलेलं होतं. अशा प्रकारचे दुसरे कुठलेही लंच टाइम्स असतील अदर टाईपचे, तिथे मुलांना काय करायचे आहेत? त्याचे इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करायचे आहेत. प्रॉपर ओकेजन्सला, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी कसं जेवलं जातं, त्यावेळेस काय असतं, या सगळ्या गोष्टी इथं मुलांना समजावून सांगायच्या आहेत. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.3 लंच टाइम हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.